अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस अत्यंत पवित्र, दिव्य आणि गुरुकृपेचा मानला जातो. कारण आज आहे औदुंबर पंचमी. हा केवळ एक तिथी नाही, हा दिवस आहे गुरुतत्व जागृत होण्याचा. हा दिवस आहे दत्तकृपा प्राप्त होण्याचा आणि हा दिवस आहे मनोकामना पूर्णतेचा. आज आपण जाणून घेणार आहोत औदुंबर वृक्षाचं अद्भुत महात्म्य, त्यामागची दैवी कथा आणि घरच्या घरी श्रद्धेने करायची पूर्ण पूजेची पद्धत. औदुंबर म्हणजे नेमकं काय? तर स्वामी भक्तांनो, औदुंबर म्हणजे उंबराचं झाड. साधं दिसणारं पण आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत शक्तिशाली मानलं गेलं आहे. दत्त संप्रदायामध्ये असं मानलं जातं की या वृक्षामध्ये श्री दत्तात्रय गुरूंचं सूक्ष्म असं अस्तित्व असतं आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी या वृक्षाखाली तपश्चर्या केली. म्हणून औदुंबर हा फक्त वृक्ष नसून तो आहे गुरुकृपेचं जिवंत प्रतीक. औदुंबर पंचमीला पूजा का करतात? तर स्वामी भक्तांनो, प्रत्येक तिथीचं काही ना काही आध्यात्मिक कारण असतं. औदुंबर पंचमी ही तिथी गुरुतत्वाशी जोडलेली आहे. या दिवशी औदुंबर पूजन केलं तर घरातील अडचणी कमी होतात, आर्थिक ताण हलका होतो, संतती सुखासाठी प्रार्थना केली तर ती फलदायी ठरते, मानसिक अस्वस्थता देखील कमी होते आणि सर्वात महत्वाचं, गुरुकृपा लाभते. औदुंबराची दिव्य कथा. आता ऐका ती अद्भुत कथा जी गुरुचरित्रामध्ये सांगितली जाते. एकदा भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला. दैत्य हिरण्यकश्यपूचा वध करताना नरसिंहाच्या नखांना प्रचंड ज्वाला जाणवू लागली. दैत्यांच्या देहातील विषारी प्रभावामुळे ते अत्यंत व्याकुळ झाले. तेव्हा महालक्ष्मी देवीने औदुंबराच्या फळांचा आणि सालींचा उपाय केला. नरसिंहांनी त्या वृक्षाच्या सानिध्यात शांतता अनुभवली. त्यांच्या नखांची ज्वाला शमली गेली. तेव्हा भगवान नरसिंह प्रसन्न होऊन म्हणाले, हे औदुंबर वृक्षा, तू कलियुगामध्ये कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होशील. तुझी सेवा करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतील, दारिद्र्य दूर होईल, पुत्रप्राप्ती होईल. तुझ्या छायेमध्ये जप करणाऱ्यांना महान पुण्य मिळेल. म्हणूनच हा वृक्ष कलियुगातील कल्पवृक्ष मानला जातो. आता जाणून घेऊया पूजा कशी करायची. सकाळची तयारी बघा. लवकर उठून स्नान करावं. स्वच्छ, शक्यतो पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावेत. पूजेची जागा स्वच्छ करावी. जर जवळ औदुंबराचं झाड असेल तर अतिउत्तम. जर नसेल तर घरामध्ये दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर पूजा करावी. यासाठी साहित्य काय लागतं ते बघा. औदुंबराची पानं, हळद, कुंकू, फुलं, तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप, नैवेद्यासाठी साखर, दूध आणि फळं, पाणी, नारळ, पानसुपारी. हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन मनोभावे म्हणायचं आहे, मी गुरुकृपेसाठी औदुंबर पूजन करत आहे. त्यानंतर डोळे बंद करा, शांत मन करा आणि जप करा. ओम नमो भगवते दत्तात्रयाय किंवा ओम दत्त गुरुवे नमहा. किमान 108 वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे. झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावं, हळद कुंकू लावावं, फुलं वाहावीत, दिवा लावावा, नैवेद्य दाखवत म्हणावं, ओम औदुंबराय नमहा, नैवेद्य समर्पयामी. आता विशेष उपाय पहा. औदुंबर पंचमीला तुपाचा दिवा लावून ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असल्यास तो दिवा संध्याकाळपर्यंत तरी जळत राहू द्यावा. या दिवशी गुरुचरित्रातील औदुंबर महात्म्य अध्यायाचं वाचन अतिशय पुण्यदायी मानलं जातं. जर श्रद्धेने वाचन केलं तर मानसिक शांती देखील मिळते. गरजूंना अन्नदान करा, गाईला नैवेद्य द्या,
पक्ष्यांना धान्य द्या. हे केलं तर पूजेचं पुण्य हे अनेक पटींनी वाढतं. शेवटी प्रार्थना करा, हे दत्तगुरू माझ्या कुटुंबावर कृपा करा, अज्ञान दूर करा, संकट हलकी करा आणि मनाला शांतता द्या. भक्तांनो, ही पूजा खूप मोठी नाही, खूप खर्चिक देखील नाही, पण मनापासून केली तर परिणाम मात्र खोलवर जाणवतात. औदुंबर पंचमी ही गुरुकृपा मागण्याची सुवर्ण संधी आहे. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.